हम्म. So it is answer is ALE. I think it is clear. ALE is the signal which is used to demultiplex the buses. पुढचा प्रश्न आपण डॅश इज यूज्ड टू इन्क्रीज द ड्रायव्हिंग कॅपॅसिटी ऑफ द डेटा बस. Data bus is always bidirectional. So it is bidirectional buffers which are used to increase the capacity of the data bus. Correct? That you must know. Dash address of the address of first bit in bit addressable RAM is the address of the first bit addressable RAM मधल्या पहिल्या बिटचा ॲड्रेस काय असणार आहे. पहिल्यांदा आपल्याला बिट ॲड्रेसेबल रॅम काय माहीत असलं पाहिजे. बिट ॲड्रेसेबल रॅम हा 20H पासून 2FH 16 बाईटचा आहे. 16 बाईट म्हणजे 16 गुणिले 8 16 8 28 असे 128 बिट्स आहेत त्यामध्ये. त्यातल्या पहिल्या बिटचा ॲड्रेस काय असणार आहे. पहिल्या बिटचा आणि 128व्या बिटचं काय असणार आहे. 2F. नाही आता चॉईस कुठला दिलाय बघा. 20H 00H FFH 7FH. ॲड्रेस ऑफ द फर्स्ट बिट पहिल्या बिटचा ॲड्रेस काय असणार आहे. बिट ॲड्रेसेबल रॅम हा 20H या ॲड्रेसला चालू होतो हे मान्य, परंतु त्यातल्या पहिल्या बिटचा ॲड्रेस काय असणार आहे. सो इट इज 00H. इट स्टार्ट्स विथ 00H अँड एंड्स ॲट 7FH. 128व्या बिटचा ॲड्रेस असेल 7FH आणि पहिल्या बिटचा ॲड्रेस असेल 00H. दॅट यू मस्ट नो. सो द आन्सर इज 00H. 16वा प्रश्न. द SFR used for controlling the timers is यापैकी कुठलं SFR टायमर कंट्रोलिंगसाठी वापरलं जातं. ॲक्युम्युलेटर, PSW, एस्कॉन, टिकॉन. टिकॉन. करेक्ट. टिकॉन नॅचरल आहे. एस्कॉन कशासाठी वापरलं जातं. हे पण माहीत पाहिजे. एस्कॉन कशासाठी वापरलं जातं. एस्कॉन हे सिरियल कम्युनिकेशनसाठी वापरतात. उद्या जर प्रश्न टायमरच्या ऐवजी सिरियल कम्युनिकेशनसाठी विचारला तर तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की बाबा एस्कॉन रजिस्टर सिरियल कम्युनिकेशनसाठी वापरलं जातं. PSW हे रजिस्टर फ्लॅग रजिस्टर म्हणून वापरलं जातं. किंवा तुमची बँक स्विचिंग रजिस्टर याच्यामध्ये RS0 आणि RS1
या 2 बिट्स आहेत RS1. या 2 बिट्स तुम्ही सिलेक्ट करून कुठली बँक सिलेक्ट करायची हे ठरवू शकता. बाय डिफॉल्ट बँक 0 सिलेक्ट असते, पण या बिट्स जर मी 0-1 केल्या तर बँक 1 सिलेक्ट होईल. याच बिट जर मी 1-0 केल्या तर बँक 2 सिलेक्ट होईल. या बिट जर मी 1-1 केल्या तर बँक 3 सिलेक्ट होईल. हे पण माहीत असलं पाहिजे. PSWचं स्ट्रक्चर माहीत असलं पाहिजे. 8 कोणत्या बिट्स आहेत, त्याच्यामध्ये कोणते कोणते फ्लॅग्स आहेत, सगळं आपल्याला डिटेलमध्ये माहीत असलं पाहिजे. त्यासाठीच मी म्हटलं की नोट्स तुम्ही वाचावं लागतील, तुम्हाला थोरं वाचावं लागतील, जरा डिटेलमध्ये वाचावं लागतील. एकदा जर तुम्ही डिटेलमध्ये नोट्स वाचल्या तर मग मात्र तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता इझिली. आता हे पिन डायग्रॅमवर आहे तुमच्या 8051चा जो पिन डायग्रॅम घेतलेला आहे आपण, त्याच्यावर बेस्ड हा प्रश्न आहे. डॅश पिन ऑफ 8051 इज यूज्ड ॲज अन EPROM प्रोग्रॅमिंग व्होल्टेज पिन. EPROMला प्रोग्रॅमिंग व्होल्टेज देण्यासाठी वापरली जाणारी पिन आहे. यापैकी कुठली? तर तुम्हाला पिन डायग्रॅममध्ये दिसल की कुठली पिन VPP म्हणून, VPP प्रोग्रॅमिंग व्होल्टेज पिन VPP. यातल्या एका पिन बरोबर ऑब्लिक केलेली ती पिन VPP म्हणून. तर इथं तुम्हाला दिसत इनेबल ऑल नाही, ALE ही पिन ALE बरोबर VPP केलेली बघा. पिन डायग्रॅम बघा तुम्ही मायक्रो कंट्रोलरचा. पिन डायग्रॅम मध्ये तुम्हाला दिसेल ALE ऑब्लिक VPP. व्होल्टेजसाठी विचारलंय ना? हा, व्होल्टेजसाठी EA दिलंय एका नोट्स मध्ये. EA दिलंय का? रिक्वायर हा. आणि प्रोग्रामिंग साठी ALE दिलंय. पल्स प्रोग्राम. हा, पल्स प्रोग्रामिंग साठी ALE दिली. हा ठीक आहे, EA असेल. EA दिली ना? हो. EA ऑब्लिक VPP केलंय का? हो. हा, करेक्ट. देन इट इज C. करेक्ट आन्सर इज C. आणि ALE कशासाठी वापरलेली? प्रोग्राम पल्ससाठी. पल्ससाठी. हा, करेक्ट. ही प्रोग्रॅमिंग पल्ससाठी वापरलेली ऑब्लिक. हां, तर इथं प्रोग्रॅमिंग व्होल्टेज विचारलेलं आहे, त्याच्यामुळं नॅचरली EA तुमचं उत्तर होईल. बरोबर. ओके. त्यासाठी पिन डायग्रॅम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, द ॲड्रेस रेंज ऑफ एक्सटर्नल ROM इन 8051 इज फ्रॉम. एक्सटर्नल ROMचा ॲड्रेस कुठून स्टार्ट होतो आणि कुठं संपू शकतो? 4 किलोबाईट इंटरनल ROM आहेच आहे 8051 मध्ये. त्याच्यामुळं काही ॲड्रेसेस इंटरनल ROMसाठी जातील आणि त्यानंतर पुढचा जो ॲड्रेस येईल इंटरनल ROM नंतरचा, तो ॲड्रेस हा एक्सटर्नल ROMसाठी वापरला जाईल. तर त्यासाठी आपल्याला हे अगोदर माहीत असलं पाहिजे की इंटरनल ROM 4 किलोबाईट्स हा कुठून कुठपर्यंत आहे, कोणत्या रेंजमध्ये येतो, म्हणजे आपल्याला एक्सटर्नल ROMचा ॲड्रेस कळतो, माहीत होऊ शकतो. सांगू शकता? 4 किलोबाईट्स म्हणजे किती ॲड्रेस लाईन्स लागतील? फोर किलोबाईट्स म्हटल्यावर किती ॲड्रेस लाईन्स लागतील? ते अगोदर काढा. किती ॲड्रेस लाईन्स कसं काढायचं? 2 raised to that figure. It should come approximate to 4000.
समजा 2⁸ केलं आपलं, तर त्याचा अर्थ 256. 2⁹ केलं 512. 2�10 केलं 1024. 2�11 केलं 2048. 2�12 केलं 4096. 4000च्या जवळ आलं, 4 किलोबाईटच्या जवळ आलं. म्हणजे आपल्याला 12 ॲड्रेस लाईन्स लागतील. बरोबर आहे, 12 ॲड्रेस लाईन्स तुम्हाला लागतील. A0 पासून A15 पर्यंत 12 ॲड्रेस लाईन्स म्हणजे A11 पर्यंत. A0 पासून स्टार्ट करतोय आपण, त्यामुळे A11 ही 12वी ॲड्रेस लाईन्स. आणि A12, A13, A14 आणि A15 या वरच्या 4 ॲड्रेस लाईन्स ह्या वापरल्या जाणार नाहीत, कारण आपल्याला 12च ॲड्रेस लाईन्स लागतात. तर हे आपण 0000 धरू, आणि ह्या 1111, 1111 आणि 1111 म्हणजे FFF, आणि हे 0, हे 0, AF, AF, AF. करेक्ट. तर एंडिंग ॲड्रेस काय असणार तुमचा? 0FFF. स्टार्टिंग ॲड्रेस काय लाईन्स 0 धरले आपण, तर 0000. ही झाली इंटरनल रॉम तुमचा 4 किलोबाईट. आता याच्यानंतर पुढचा ॲड्रेस काय येणार आहे? 1000H. त्याच्यामुळे एक्सटर्नल रॉम ॲड्रेस कुठनं स्टार्ट होणार? 100 अप टू मॅक्झिमम किती असणार? FFF. 16च्या 16 ॲड्रेस लाईन्स आपण वापरले, तर FFF पर्यंत ते जाऊ शकतो. ठीक आहे. सो युअर करेक्ट आन्सर इज 1000 टू FFF. दिस इज युअर करेक्ट आन्सर. आता पुढचा प्रश्न बघू. 19वा. The result after executing the instruction SUBBA, #35H, where A is 74H, will be assume borrow equal to 0. असं सांगितलं. हे इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केल्यानंतर रिझल्ट काय येईल? 74 - 35. हेक्साडेसिमल आहे, लक्षात ठेवा. 74 - 35. काय उत्तर येईल? 74 - 35. गलटे. 74 - 35 करतोय सर. हां. दिवे तुम्ही पण बघा. किती याचं उत्तर?
करून दाखवावं लागेल काय? 74 - 35 करायचं आहे. फक्त हेक्साडेसिमल आहे, एवढं लक्षात ठेवा. आता 4 5 वजा करायचे म्हणजे 14 5 वजा करायचे. 14 हे हेक्साडेसिमल आहे, 5 पण हेक्साडेसिमल आहे. 14 5 बोट वजा करा, 13 12 11 10 आणि एफ. 10 नंतर एफ येते. एफ येणारं उत्तर एकच आहे इथं. म्हणजे 4 5 घालवलं तर काय येणार? एफ हातच्याला 1, कारण हातचा घेतला आहे आपण, 14 केलेला आहे. 4 आणि 3 7, 3F. So your correct answer is 3F. आलं का लक्षात? झालटे. हो सर. सोपं नाही हे सगळं माहीतच असलं पाहिजे, क्लिअर कट, नाहीतर चुकू शकतो. हां, 20वा प्रश्न. विच वन ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स रिप्रेझेंट रजिस्टर ॲड्रेसिंग मोड? यापैकी कुठलं इन्स्ट्रक्शन आहे जे रजिस्टर ॲड्रेसिंग मोड दाखवतं? नीट बघा, 4 इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित बघा आणि मग सांगा यातलं कुठलं इन्स्ट्रक्शन रजिस्टर ॲड्रेसिंग मोडला रिप्रेझेंट करतं. दिवे सांगा तुम्ही करेक्ट उत्तर याच्यातलं. रजिस्टर ॲड्रेसिंग मोडला कुठलं इन्स्ट्रक्शन रिप्रेझेंट करतं? बी सर. करेक्ट. मूव R5, A. करेक्ट. मूव R5, A. दिस इज द करेक्ट इन्स्ट्रक्शन. कारण हे इमिजिएट ॲड्रेसिंग, इथं हॅश आलं, इमिजिएट ॲड्रेसिंग आलं, हे इनडायरेक्ट ॲड्रेसिंग आलं, ॲड्रेस ॲट. इथं दोन्ही ॲड्रेसेस आहेत, डायरेक्ट ॲड्रेसिंग आलं, हे फक्त आहे रजिस्टर ॲड्रेसिंग. करेक्ट. याचा अर्थ तुम्हाला फक्त रजिस्टर ॲड्रेसिंग विचारतील असं नाही, ह्याच्यातलं कुठलं डायरेक्ट ॲड्रेसिंग आहे असं विचारलं तर ते पण सांगता आलं पाहिजे की मूव 35, 50 हे डायरेक्ट ॲड्रेसिंगमध्ये येतं. या कुठलं इमिजिएट ॲड्रेसिंगमध्ये म्हटलं की हॅश आलं पाहिजे, हे इमिजिएट ॲड्रेसिंगमध्ये येतं. इनडायरेक्ट ॲड्रेसिंग म्हटलं की ॲड्रेस ॲट आलं पाहिजे. तर इन्स्ट्रक्शन कुठलं पाहिजे ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणता ना तुम्ही सर रजिस्टर ॲड्रेसिंग दिलं होतं आणि परीक्षेला इनडायरेक्ट ॲड्रेसिंग आलं, तसं नाही चालणार. तुम्हाला इनडायरेक्ट ॲड्रेसिंग माहीत असलं पाहिजे, कुठलं इन्स्ट्रक्शन इनडायरेक्ट ॲड्रेसिंग दाखवतं. ओके, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन, सॉरी नेक्स्ट क्वेश्चन. द रिझल्ट ऑफ एंडिंग द डेटा B4H अँड CFH विल बी. B4 आणि CF ह्यांचं एंडिंग केलं तर उत्तर काय येईल? करा, ट्राय करा. त्याला एंड गेट आपल्याला माहीत असलं पाहिजे. आज 25 प्रश्न बघू, उद्याच्याला परत 25 प्रश्न बघू. आता आपण 21व्या प्रश्नाला आलो. ए ऑप्शन 84. 84 मलाही करून बघावं लागेल, मी तर कुठे केलेलं आहे. B4 म्हटल्यावर काय येणार? 1011. करेक्ट. हे बी आणि 4 म्हणजे 0100 आणि C म्हटल्यावर 1100, F म्हणजे 1111. यांचं अँड करायचं आपल्याला. अँडला फक्त 11 ला 1 राहील, बाकी सगळं 0 होईल. तर हे 0 हे 1 आहे, हे 0 हे 0 हे 1. This is 8 and this is 4. Correct. So your correct answer is 84. Your correct answer is 84. अगदी बरोबर.
Next, which one of the instructions is a Boolean instruction? यापैकी कुठलं एक इन्स्ट्रक्शन आहे की जे बुलियन इन्स्ट्रक्शन आहे? का सगळेच आहेत? म्हणजे शेवटचा ऑप्शन तो पण आहे, ऑल ऑफ दिस. यापैकी कुठलं इन्स्ट्रक्शन बुलियन इन्स्ट्रक्शन आहे का सगळेच बुलियन इन्स्ट्रक्शन्स आहेत? All of these. सगळेच आहेत. सगळेच आहेत, करेक्ट. सो द आन्सर इज ऑल ऑफ दिस. काही इथं पण P2.0 म्हटले की हे बुलियनमध्ये आलं. 2.1, 2.2, 1.7 असं काही लिहिलं असलं की ते ओळखायचं, हे बुलियन इन्स्ट्रक्शन. CPLC, कॉम्प्लिमेंट द कॅरी, दॅट इज ऑल्सो बुलियन इन्स्ट्रक्शन. कॅरी फ्लॅग हा सिंगल बीट असतो, त्याच्यामुळं तो पण बुलियनमध्ये आला. त्याच्यामुळे करेक्ट आन्सर इज ऑल ऑफ दिस. ऑल ऑफ दिस. राईट. Now the next instruction, next question. If call instruction is written at address C160, then the return address will be, कुठल्या ॲड्रेसला तो रिटर्न येईल? जर कॉल इन्स्ट्रक्शन तुमचं C160 ला लिहिलेलं असेल तर रिटर्न ॲड्रेस काय असेल? तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल परत, कारण कॉल नंतर कुठलं इन्स्ट्रक्शन येतं त्या इन्स्ट्रक्शनला रिटर्न येतं ते कॉलच्या पुढच्या इन्स्ट्रक्शन. तर कॉलच्या पुढचं इन्स्ट्रक्शन कोणत्या ॲड्रेसला येईल? कॉल इन्स्ट्रक्शन हे 16 बीट इन्स्ट्रक्शन आहे. सॉरी, कॉल इन्स्ट्रक्शनला 16 बीट ॲड्रेस पण आहे. एल कॉल 16 बीट ॲड्रेस, याचा अर्थ ते 3 बाईट इन्स्ट्रक्शन आहे. तर 3 बाईट सोडून पुढची जे इन्स्ट्रक्शन असेल ते कोणत्या ॲड्रेसला येईल? येईल का करता? समजा आपण लिहिलं C060, या ठिकाणी एल कॉल लिहिलं. यानंतर आपल्याला 16 बीट ॲड्रेस पण द्यावा लागतो. 16 बीट ॲड्रेस म्हणजे परत 2 बाईट जाणार तुमच्या, कारण हे इन्स्ट्रक्शन 3 बाईट आहे. तर 61ला अर्धा ॲड्रेस आणि 62ला राहिलेला वरच्या 8 बीट. 16 बीट ॲड्रेसच्या खालच्या 8 बीट अगोदर, नंतर वरच्या 8 बीट. दिस इज 16 बीट ॲड्रेस, करेक्ट. ह्याच्यानंतर पुढचं जे इन्स्ट्रक्शन येईल ते C063, इथं नवं इन्स्ट्रक्शन येईल. याचा अर्थ तुमचा रिटर्न ॲड्रेस काय असेल? C163. मी C060 लिहिलं, त्याच्याऐवजी C160 म्हणा. हे तुमचा रिटर्न ॲड्रेस आला C163. दिस इज द करेक्ट आन्सर. हे सगळं माहीत असलं पाहिजे, त्यामुळे म्हटलं एवढं सोपं नाही मल्टिपल चॉईस. उत्तरं आहेत समोरच, परंतु ओळखू येत नाहीत कुठलं करेक्ट आहे ते. आता हे 2 प्रश्न सोडू आणि थांबू आपण. The most appropriate instruction to turn off LED connected to port line P1.3 in forward direction is, यापैकी कुठलं इन्स्ट्रक्शन करेक्ट इन्स्ट्रक्शन असेल किंवा ॲप्रोप्रिएट इन्स्ट्रक्शन असेल LED ऑफ करण्यासाठी? ऑन नाही, LED ऑफ करण्यासाठी. P1.3 या पोर्ट लाईनला LED कनेक्ट केलेला आहे, त्या LEDला ऑफ करण्यासाठी कुठलं इन्स्ट्रक्शन ॲप्रोप्रिएट इन्स्ट्रक्शन असेल? कॉम्प्लिमेंट P1.3.
P1.3. बर, दिवे तुमचं काय उत्तर आहे? बी. सेट बी. हो का, मग अशीच सांगितलं मी, याच्यात काळजीपूर्वक वाचावं लागेल. सेट बीचा अर्थ एलईडी ऑन करण्यासाठी. हे वन केली तर हे वन केली की एलईडी ऑन होईल. आपल्याला त्यांनी विचारले एलईडी ऑफ करण्यासाठी कुठलं इन्स्ट्रक्शन आहे, तर झिरो करण्यासाठी कुठलं इन्स्ट्रक्शन आहे, तर क्लिअर. क्लिअर काय करतं, त्या बीटला झिरो करतं म्हणजे ऑफ करतो. तर एलईडी ऑफ करण्यासाठी तुम्हाला CLR. कॉम्प्लिमेंट पण चालेल की सर? हा, पण कॉम्प्लिमेंट समजा जर झिरो असेल तर कॉम्प्लिमेंट काय करेल, त्याला वन करू शकतं ना. आणि वन केली की एलईडी ऑन होईल ना. आपल्याला माहित नाही ते आधी एलईडी ऑन आहे का ऑफ आहे. हा, जर वन असेल तर तो झिरो होईल, हे मान्य आहे. पण समजा झिरो असेल, ऑलरेडी ऑफ असेल, तर CPL ना काय होईल, तो ऑन होईल. ऑफ होईल याची गॅरंटी आहे का? नाही, त्याची गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे ॲप्रोप्रिएट नाही आहे. हे होऊ शकतं, परंतु होईलच हे फक्त एवढंच इन्स्ट्रक्शन आहे. हे क्लिअरच करते, त्याचं झिरोच करते कंपल्सरी. झिरो केल्यामुळे एलईडी ऑफच होणार, दुसरी काही शक्यताच नाही. करेक्ट. सो इट इज मोस्ट ॲप्रोप्रिएट इन्स्ट्रक्शन असं म्हणतो आपण त्याला. आता शेवटचा प्रश्न हा आजच्या लेक्चरमधला. द कंट्रोल डेटा टू सेटअप टायमर 0 इन मोड 2 अँड टायमर 1 इन मोड 1 विदाउट गेट कंट्रोल इज. त्यासाठी तुम्हाला टीमॉड रजिस्टर माहीत असलं पाहिजे, कारण टीमॉड रजिस्टरचं सेटिंग आहे याच्यामध्ये. आपल्याला टायमर 0 मोड 2 मध्ये सेट करायचा आहे आणि टायमर 1 हा मोड 1 मध्ये सेट करायचा आहे. तर याच्यातलं कुठलं करेक्ट डेटा असेल त्यामध्ये टीमॉड रजिस्टरमध्ये. पहिल्यांदा टीमॉड रजिस्टर माहीत असलं पाहिजे. त्यातल्या 8 बिट्स कुठल्या कुठल्या आहेत. त्यातल्या 8 बिट्स मी तुम्हाला वाटलंच तर लिहून देतो इथं. पहिली बीट आहे G, नंतर C/T, त्यानंतर M1, M0. परत तेच रिपीट G, C/T, M1, M0. ह्या वरच्या 4 बीट आहेत, ह्या टायमर 1 साठी वापरलेल्या आहेत, आणि खालच्या 4 बीट आहेत ह्या टायमर 0 साठी वापरलेल्या आहेत. ह्या वरच्या 4 बीट्स आहेत ज्या टायमर 1 साठी वापरलेल्या आहेत, आणि ह्या खालच्या 4 बीट्स आहेत ज्या टायमर 0 साठी वापरलेल्या आहेत. विदाऊट गेट कंट्रोल म्हणजे गेट 0 करायचं आपल्याला. G तर 0 होणारच. C/T आपल्याला टायमर म्हणून वापरायचं आहे. टायमर म्हणून वापरायचं असेल तर या दोन्ही बिट्स 0 असल्या पाहिजे. आता टायमर 1 काय सांगितलंय त्यांनी, मोड 1 मध्ये म्हणजे 0-1 पाहिजे. मोड 1 म्हणजे 0-1. आणि टायमर 0 हा मोड 2 मध्ये सांगितला. टायमर 0 मोड 2 म्हणजे 1-0. करेक्ट. सो युअर आन्सर इज 0-0-0-1. हा टायमर 1 झाला. खालच्या 4 बिट्स 0-0-1-0 म्हणजे इट इज 1 अँड दिस इज 2. सो युअर करेक्ट आन्सर इज B, 1-2H. तुम्हाला टीमॉडमध्ये हा डेटा भरावा लागेल, तर तुम्ही टायमर 0 मोड 2 मध्ये आणि टायमर 1 मोड 1 मध्ये सेट करू शकता. दिस इज द मिनिंग. म्हणजे हे सगळं माहीत असलं पाहिजे आपल्याला. हे सगळे रजिस्टर सगळे माहीत पाहिजे. टीमॉड रजिस्टर माहीत असलं पाहिजे, किंवा कुठल्या रजिस्टरनं टायमर सेट करता येतात, त्यांचे मोड कंट्रोल्स करता येतात, हे सुद्धा माहीत असलं पाहिजे, तरच उत्तर देता येते. सो यू नीड थॉरो रीडिंग, डीप रीडिंग.
ठीक आहे. तर आता उद्या बघू, मी उद्या सांगतो कितीला घ्यायचा पिरियड, कारण उद्या मला SYचा पण पिरियड आहे. उद्या जर घेतलं तर तुमचं तोपर्यंत तुम्ही नोट्स जे आहेत ते रीड करा व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला पुढचे जे 25 प्रश्न आहेत, आणि लक्षात ठेवा तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न येणार परीक्षेला, त्यामुळे तुम्ही तयारी ठेवा त्याप्रमाणे. तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न येणार. फक्त आता मी सांगितलं त्याच्याऐवजी टायमर 0 इन मोड 1 येईल, टायमर 1 इन मोड 3 येईल, कुठला पण मोड विचारतील ते. तर आपल्याला मोड सेटिंग करता आलं पाहिजे. टायमर वापरायचा का काउंटर वापरायचा आहे ते पण आपल्याला सेटिंग करता आलं पाहिजे. टायमर म्हणून वापरायचा असेल तर C/T बीट 0 करावं लागेल, काउंटर म्हणून वापरायचं असेल तर ती बीट तुम्हाला 1 करावी लागेल. हे लक्षात ठेवा. हे सगळं आलं पाहिजे आपल्याला. ओके. So I think I have completed 25 questions. उद्याच्याला किंवा उद्या मी सांगतो टायमिंग एक्झॅक्टली, कारण उद्या 2ला मला ह्याचा पिरियड आहे SYचा. एखाद्या दिवस मी 10:30 किंवा 11च्या दरम्यान घेईन पिरियड उद्याचा. बघू, मी सांगतो तुम्हाला एक्झॅक्टली. किंवा एखाद्या दिवस 12 ते 1चा घेईन आणि नंतर 2 ते 3चा SYचा घेईन. Okay, so tomorrow I will give you the link and the timing, correct timing. फक्त अपेक्षा एवढी की तुम्ही आता तुम्हाला अभ्यास करावा लागेल, नोट्स वाचूनच तुम्हाला उत्तरं देता येतील, त्याशिवाय नाही. सो आय विल स्टॉप हिअर. आय विल स्टॉप. उद्याच्याला आपण परत जॉईन होऊ, राहिलेले 25 प्रश्न आपण सोडू नंतर. ठीक आहे. सो विल स्टॉप हिअर.